उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगेंना ठाकरे भेटणार। राज्यपाल पदासाठी शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांचं महायुतीला अल्टिमेटम। 15 दिवसात निर्णय न दिल्यास नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राला कोर्टात आव्हान देणार। आमदार पात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली 3 आठवड्यांची मुदत। अजित पवारांची विनंती केली मान्य। मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा। 29 ऑगस्टला अंतिम निर्णय। स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी काही जण माझ्यावर तुटून पडलेत। नाव न घेता जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल। आपल्याला उचकवण्याचं काम सुरू असल्याचंही मत व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधल्या 4 मतदारसंघांमध्ये दुबार नावं असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। चंद्रकांत खैरेंचं MIMकडे बोट। कारवाईची ही मागणी। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पूजा खेडकरवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। सुहास दिवसेंनी लैंगिक छळ केल्याचा पूजा खेडकरचा आरोप। बांगलादेशमधल्या घडामोडींवर केंद्र सरकार लक्ष ठेवून। सर्वपक्षीय बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची संसदेमध्ये माहिती। बांगलादेशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारतानं मदत करावी। नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य। भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही, युनूस यांनी केली भूमिका स्पष्ट। मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब आणि बुरखा बंदी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। भारताच्या नीरज चोप्राची केवळ एकाच प्रयत्नात पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये धडक। पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राचा 89.34 मीटरवर भालाफेक। भारताची कुस्तीपटू विनेश फोगटची पॅरिस ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक। महिलांच्या 50 किलो वजनी गटात 2 सनसनाटी विजय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।